लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। बड़ी खबर परभणी से। मराठा समाज के आरक्षण संघर्ष को लेकर आंदोलन का अंत आखिरकार जीत में हुआ है। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटिल ने आज शाम मुंबई के आजाद मैदान से आंदोलन की सफलता की घोषणा कर दी है। इस घोषणा के बाद परभणी में मानो जश्न का माहौल बन गया। छत्रपति शिवाजी महाराज पुतला परिसर पर समाज बांधवों की भारी भीड़ जमा हुई और देखते ही देखते पूरा चौक गुलाल की लालिमा से रंग गया। चारों तरफ गूंजी सिर्फ एक ही आवाज, छत्रपति शिवाजी महाराज की जय, मराठा समाज एकता जिंदाबाद। ढोल ताशों की थाप, फटाकों की आतिशबाजी और जयघोष से पूरा इलाका दड़ानून हो उठा। समाज बांधवों का कहना है कि ये सिर्फ आरक्षण की जीत नहीं, बल्कि मराठा समाज की एकजुटता और संघर्ष का ऐतिहासिक परिणाम है। आज परभणी में जश्न है, उल्लास है और एक ही संदेश है, मराठा समाज जब ठान ले तो असंभव को भी संभव कर दिखाता है। 2 सप्टेंबर 2025 माननीय नामदार कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाच्या ज्या मागण्या आज पूर्ण केलेल्या आहेत, आज मराठा समाजाच्या वतीने व महाराष्ट्राच्या जनतेनं आज आम्ही देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो की त्यांनी आज इतिहासात नोंद होईल अशी मराठा समाजाची मागणी मान्य केलेली आहे। इथून पुढे मराठा समाज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सोबत सदैव राहील आणि हे उपकार आम्ही कधीही फेडू शकणार नाही। त्यामुळे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोजदादा जरांगे धन्यवाद व्यक्त करतो। हा जल्लोष नाही, हा मूळचा संघर्षाचा जल्लोष आहे। कारण 20 वर्ष झालं, 25 वर्ष झालं आमच्या वडीलधारी असू, आमचे संघटनेचे सर्व नेते असू, त्यांनी 20, 25, 30 वर्ष झालं या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी उठाव केलेला आहे। आणि कोणत्या तरी रूपाने आज जरांगे पाटील मराठा समाजाला एक मोठा नेता भेटला आणि त्यांच्या रूपाने आज आमची खूप वर्षाची मागणी होती की हैदराबाद गॅजेट लागू व्हावं आणि मराठवाड्याला खरं तर हैदराबाद गॅजेटची लागू करण्यासाठी हा प्रयत्न होता आणि तो हैदराबाद गॅजेट आज सर्वतोपरी लागू होत आहे। हे मराठवाड्यातील लोकांना खूप आनंदाची बात आहे। कारण मूळचे मराठा समाज हा हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबीच आहे आणि कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटमधून सर्व मराठा समाजाला लागू होणार आहे आणि तसंच आम्ही ओबीसी मध्ये आज आमची जात येणार आहे। तरी मी सर्व बांधवांना मराठवाड्यातील बांधवांना अभिनंदन करतो आणि जय शिवराय, जय शिवराय। महाराष्ट्रातील महायुती सरकारने आज केलेल्या मराठा बांधवांच्या बाबतीच्या निर्णयाचं प्रथमतः स्वागत करतो आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतो की आज 5व्या दिवशी लवकर ताकदीने एवढ्या मराठा समाज बांधवांच्या मागण्या ऐकून त्यांनी 8 पैकी 6 मागण्या मान्य करून उर्वरितही त्या मार्गी लावतील आणि लवकरच मराठा बांधवांना अपेक्षित अशा आरक्षणाची GR काढून कोर्टामध्येही ते सक्षमपणे मांडतील आणि मराठा बांधवांना यावेळेस निराश करणार नाहीत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आरक्षण श्रेय पूर्ण आमच्या जरांगे पाटील साहेबांना जाते। ही मागणी आमच्या अण्णासाहेब पाटील यांच्यापासून चालू होती, पण निर्गत करपाचं सरकार यांनी आतापर्यंत कधीही आमच्या मराठा समाजाकडे लक्ष दिले नाही। जरांगे पाटील छत्रपतीच्या दुसऱ्या रूपासून हैदराबाद गॅजेट लागू करून आमच्या मराठवाड्याला पूर्ण महाराष्ट्राला आनंद उत्सव झाला। आरक्षण भेटल्याबद्दल सर्व मराठा बांधवांचे मी हार्दिक अभिनंदन म्हणतो। जय जिजाऊ, जय शिवराय।